अहो हो, ती आपली ते शेजारीण आले कोणती शर्मिला, तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल काहीतरी? अहो मी आता येत होते, मी आता दुकानात गेली होती, मी येत होते तर बायकांची कुजबूज 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 चालू होती की ती लय रंगीली हाय, ती लय असं करती तसं करती, बारीक बारीक म्हणे कापड घालती बाई. आणि सगळी माणसं ती बाहेर निघाली ना की टाकामाका तिच्याकडे बघते ती म्हणत. काय माहिती, आपण तर अजून तिला बघितलं ना. तुम्ही बघितले का तिला? तुम्ही तरी मला कुठे तिला बघायला जाणार आहे? तुमचा पाय इथं मोडलाय, ऍक्सिडेंट झालाय, तुमचा पाय इथं गळ्यात, आणि तुम्ही कवा तिला बघायचं आहे म्हणा? तुम्हाला नसेल माहिती त्याच्याबद्दल. पण शर्मिला कोण आहे तपास लावायला गेलो. आपल्या गल्लीत राहते, आपल्या बाजूला राहायला आली, आणि आपल्यालाच माहिती नाही तू कोण आहे, कशी आहे, काय. सांभाळून राहावं लागेल ना. अरे असली माणसं डेंजर असतात, घातक असतात अशी माणसं. तुम्हाला काय सांगून, घरातल्यांना जे बायका सांभाळून घेतात हो, पण नवरे आहेत ना, ते नवरे अशा बायकांना भाळतात नुसते. अशी पोरगी चांगली अशी बघितली ना की असे भाळतात ना, बिचारा त्या घराच्या संसाराचा नुसता विस्कोट होतो नुसता. असल्या बायकांचा मडच जाळावा तिथं. शी बाई. पण तुम्हाला कुठलं माहिती असं म्हणा? बरोबर आहे, तुम्ही तिला बघितली पण नसेल. नाही तर तुमचा पाय गळ्यात, पाय मोडलाय तर तुम्हाला धड चाला येणं वॉकर घेतल्याशिवाय तुम्हाला तरी कुठे मी विचारते या काय नुसतं. नाही पण ह्या अशा बाय मला नाही एक दिवस बघायच लागल. मागाशी मी येताना बघितलं बायकांचे काय कुजबूज चालले. तिचाच विषय, पुढे आले तर दुसरा घोळका, तिचाच विषय. काय सांगू तुम्हाला बाई, लय टेन्शन आलंय. काय माहिती बाई कसली असोल, सुंदर असोल, कशी असोल, काय. तुम्हाला दिसली तर मला सांगा तसं चुकून, पण तुम्हाला कुठं दिसायचंय म्हणा. नाही मला तर दिसणार नाही ती, पण मला ऍक्च्युली त्या दिवशी अगं तुला काय सांगू, मी त्या दिवशी इथं बाहेर दरवाजामध्ये बसलो होतो. बसाय गेलता तुम्ही? पडला असता म्हणजे? अगं मी दरवाजात बसलो होतो, मी कशाला बघतो? मी ती उचला यायची होती बी इथं, मला इथं तुम्ही उचलायचं बी लावा, कशाला जाऊन बसला दरवाजात? अगं तुला तर माहित आहे मी तर कधी कोणाकडे बघत नाही, माहिती आहे? सांगितलंय सोप्यावर हलायचं नाही म्हणून. मी तर कोणाकडे बाई, त्या बाई आली ना की इथं घरात लगेच चळण वळणच बदललं. अगं माझं काय संबंध आहे या गोष्टीशी? मी इथं उमऱ्यात बसलो होतो आणि बसला ना, बाकी नीट धरपडू नका लय. आता ती बाहेर केस विंचरत होती आणि गल्लीमध्ये सगळी पोरं तमाम, कोण शिडीवनं वाकून बघतय, कोण शिडीच्या खालनं वागतय, जिन्याच्या खालनं वाकून बघतय. आणि आता तुला मी काय सांगू, आता मी आपला बघतो येत ना, म्हणलं काय चाललंय हे सगळे, काय कोण कुठं बघतय. तुम्ही नाही ना बघितलं? मी कसा बघेल? मी तर तुला माहिती आहे मी कसा आहे तो. आणि नंतर आतमध्ये घरात गेली आणि नंतर आरसाने लिपस्टिक घेऊन आली. गुलाबी कलरची लिपस्टिक होती तिची, आणि हो अशी होटावरती अशी लावत होती. आणि नंतर मग आता तुला मी तर कसं सांगू, आणि नंतर लक्ष नाही दिलं. अगं मी कसा लक्ष देईल? परत लिपस्टिक लावली आणि आतमध्ये गेली, पाण्याचा ग्लास भरून घेऊन आली, गटा 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 पाणी पिली. अगं त्या ग्लासला सुद्धा लिपस्टिक नाही लागली. आणि मी कसं एवढा लक्ष देईल? तुला तर माहित आहे मी काय जास्त बघत नाही. लक्ष दिलं म्हणून तुमचा पाय इथं गळ्यात आहे. बरोबर, मी जास्त बघतो का तुला तर माहितीच आहे. नाही तुम्हाला ते गलासाची लिपस्टिक पण दिसली. बरोबर. हा, नंतर तुला सांगतो मी जेव्हा मी बाहेर बसतो ना, रोज वेगवेगळ्या कलरचा ड्रेस, घरी आली की लगेच साडी चेंज. मॅक्सी तर घातलेली मी कधी पाहिलीच नाही तिला. पण तुला तर माहिती आहे मी तर काय बघतच नाही, तुला तर सगळं माहिती आहे. दिवसात किती वेळा जाऊन तुम्ही कट्ट्यावर बसता बाहेर? अगं मी आता नाही बघितलं. घरातलं पाणी घ्या म्हणलं तुम्हाला गलास भरून, तर तुम्हाला घ्यायला जमत नाही. तुम्ही कधी गेलता कट्ट्यावर बसायला? वाकाय सुद्धा तुम्हाला येत नाही पाणी घेताना. अगं दिवसातून एकच वेळ जातोय मी इथं कट्ट्यावर आपल्या. तसं हवा घ्यायला जा हो, घरात घुसमटत, पचन होत नाही अंगाला. तर ठीक आहे, जाऊन बसलात तर लय लक्ष देऊ नका बरं. अगं मी कसा लक्ष देईल? आणि तुला काय असल्या बायका घरात इस्कूट करते त्या. अगं नाही ग, चांगली आहे ग बाई. काल परवा दिवशी तुला चांगली? तुम्हाला कसं समजलं? अगं कट्ट्यावर बसलो होतो मी आणि ती तिकडं फोनवरती बोलत होती. मला तर कधी चांगली म्हणाला नाही तुम्ही. अगं तुला तर मी रोजच चांगली म्हणतो.
आणि ती फोनवर बोलत होती. तर ती म्हणत होती की माझा आता भाऊ येणार आहे आणि तुम्हाला काय सांगू, माझ्याकडे जरा पैशाचा प्रॉब्लेम आहे वगैरे, लय गरीब आहे ग, मला जरा थोडस तिचं ते बोलणं फोनवरती जाणवलं ना, माझ्या मनाला लय वाईट वाटलं. फोनवरचं पण तुझं बोलणं ऐकलं? आता एवढं मोठ्यानं बोलत होती? अगं मी तर इथं बसलो होतो तर आता ऐकणार मला नाही ऐकू आलं. अगं तू नसशील, तू आतमध्ये असशील किचन मध्ये वगैरे, तुला बाहेर कसं ऐकायला येईल? अच्छा म्हणजे गुफत होती का किचनच्या? बर, किचनची गुफा माझी फिक्स आहे ना. बर बर बर, असू दे, ठीक आहे, पण जास्त लक्ष देऊ नका बरं, कारण तिनं काय केलंय काय नाही काय काही लक्ष देऊ नका तुम्ही. मी कसा लक्ष देईल? तिच्या घरातलं मला काही सुद्धा माहिती नाहीये. तुला कसं सांगू आता मी? मला काय तिला कुठला ड्रेस आवडतोय, कुठली चप्पल आवडते, कुठलं, मला काहीच माहिती नाहीये. फक्त एवढं माहितीये की 9 नंबरची चप्पल घालते ती. एवढा मोठा पाय आहे तिचा? एवढी भदाडी आहे का ती? स्लिम आहे ग, छत्तीची कंबर आहे तिची. ड्रेस घालते ती. तू तर बघितला असेल तिला 2-3 वेळा ड्रेस कशी घालते वगैरे ती. आणि तिचा तुला काय सांगू ग, पिंक कलर जो गुलाबी कलरचा जो आहे ना तो ड्रेस, तो आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस तो दिसतो तिच्या अंगावरती. एकच ड्रेस आहे म्हणजे गरीब आहे? गरीब आहे ग ती. एकच ड्रेस आहे, ठीक आहे, म्हणजे लय गरीब आहे म्हणजे. हा मग ठीक आहे. मग आता अजून तुला काय सांगू बघ, ती 9 नंबर चप्पल तुम्ही का उभा काय करता? चप्पल त्याचा पाय वर करून बघितलं का? मी कशाला, मी इथं बसतोय बघतो, मी कशाला बाहेर जाईल ग? तू पण माझ्यावरती यार नाव घेते. म्हणजे तुमची नजर एवढी? आता तुला काय सांगू, अशी बट काढते आणि मस्तपैकी अशी पुढे फिरवत ती उभी राहते. आता पण मी अजिबात तिच्याकडे बघत नाही. माझं काय संबंध? बाकीची चाळीतली मुलं तिला बट काढून नाही तर कट काढू दे, तुम्हाला काय करायचंय? आपल्या सोसायटी मधली जी मुलं आहेत ना, ती कोण जिन्या खालून बघतोय, कोण जिन्यावरून बघतोय, इकडून तिकडून. माझं लक्ष असतं फक्त, माझं त्या मुलांकडे लक्ष असतं, तिच्याकडे लक्ष नाही माझं. तेच चांगलं, लक्ष द्यायचं नाही कोणाकडे. हे अशा बायका ठिकठिकाणी असतात, नालायक असतात अशा बायका. आपण लक्ष नाही द्यायचं, आपण सावध राहायचं, असलं बघायचं नाही आपण. कधी कधी ती कापडी बुटं पण घालते त्या ह्याच्यावरती, साडीवरती वगैरे, पायातले छमछम छमछम ते पैंजण वगैरे तिचे वाजतात. आणि ती अशी ज्यावेळेला येते ना, चालत तिकडून ज्यावेळेला येते ना, काय तिची चाल, हा 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 हा, शेवग्याच्या शेंगसारखी दिसते ती. तू मग अशी काय बोलली, मोठी नाही ग अजिबात. अगं कशी एकदम स्लिम ड्रीम आहे ग ती. काय तुला आणि कशा पद्धतीने तुला सांगायचं ग? मला दिसलं नाही, तुम्ही बघितली कधी तिला? कोणाला नाही, मला उद्या दिवसभर त्या दारातच बसायला लागेल, म्हणजे नक्की कोण आहे ना बाई बघून हिच्या. अगं मी बसतो इथे ह्याच्यावरती, त्याच्यातून मी बघत असतो, आणि कोण येतं जातं वगैरे, थोडस लक्ष थोडं नॉर्मली असतं. हात धुयाला जा म्हणलं बाथरूम मध्ये, तर पाय उचलण्यात झालाय. असा बरा तुमचा पाय, तरी मग ते 5 दिवस झाला आवाज कसला तरी येतोय बाहेर जाण्याचा. म्हणजे तुम्ही जाताय रोज बाहेर कट्ट्यावर बसायला? किती दिवस झाला ती आली गल्लीत? किती दिवस झाला राहायला आली? तुम्हाला कसं माहिती असणार म्हणा? तुम्हाला इथं खरं जायला येणार ना, तुमचं टांगडं गळ्यात तुमच्या इथं. काय माहिती कधी आली राहायला मळी अवदसा कुठली. आणि तुला काय सांगू, युट्यूब वरती आणि इंस्टावरती अगं काय ज्या रील्स बनवते ना, हा 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 हा, रील्स बी बनवते. मटक मटक के मटक मटक के काय रील्स? अगं मी हिथून बघत असतो, ती बनवत असते मोबाईलला. आता तिच्या हातात मोबाईल असतो. आता मी हे सगळं, अगं मी नाही ओळखत तिला. बोलतोय तुला तर टीव्ही चालू असते ना, तुम्ही टीव्ही बघता ना रोज तुम्ही टीव्ही बघता ना. अगं मग टीव्हीच बघतो मी. टीव्हीला काय ते बिग बॉस बघता ना तुम्ही? ते चाहतचं ना, अभिषेकचं भांडण, ते चाहतनं बाथरूम घाण केलंय आणि ती विवियान येऊन बोलतो, तसलं काय ते चाललं होतं ना काल परवा तेरवा. तसलं तुम्ही काय काय बघता ना, ती भांडणं सगळी बिग बॉसची. बघितलं? तू बाजूवाली बद्दल बोलते आपल्या ना. कुठे राहायला आली ती? मला ती पण नाही माहिती. राहायला कुठे आली? आता मला काय माहिती कुठे राहायला आले, कोण आली, कुठे आले? तुम्हाला नसेल माहिती म्हणा, तुमचं टांगडं गळ्यात आहे म्हणा, तुम्हाला कुठनं तरी कळायचंय, तुम्हाला चालायला नाही तर धड. कुठे राहायला आली बरं? तेव्हा तिचं रूम पण नाही माहिती, कुठल्या खोलीत राहायला आली. पण तुझं सगळं मला काय विचारते? मी काय केलं ह्याच्यामध्ये? तू मला काय विचारते? नाही, ते मी तुम्हालाच विचारत होते. आता मी कुठल्या बाईसंग गप्पा मारायला जाते का बाहेर? तुम्हाला तर माहिती आहे. मी जातो बायकांबरोबर गप्पा मारायला का?
मी तर घरातच आहे, तुला तर माहिती आहे माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. त्या असल्या बायकांसंग कुचबुच करायला गेलं ना की उगाच डोक्याचं माझं भदिगर होतं. त्यामुळे मला जाऊ वाटत नाही हो बाहेर त्या बायकांसोबत गप्पा मारायला. पण मी त्यांचं ऐकलं, पण ते कुठल्या रूम मध्ये राहायला आले, चाळीस कुठल्या रूम मध्ये, कोणाची रूम खाली आहे, कुठं ती आली ती कधी कधी. आता परवा ती बोलली एक भाऊ आहे तिला, 2 बहिणी आहेत तिला, आई वडील त्यांचे पण गरीब आहेत वगैरे, घरची परिस्थिती वगैरे चांगली आहे बकळ वगैरे, ते पण ते तर ते मी आपलं लांबून मी इथूनच मी ऐकतोय ग, मला कशाला काय माहिती असतं ग. जवळच कुठं राहायला आहे का कोण काय मला नाही काय माहिती. मग कोणाचा बोलत होते ते, आता ती कोणाबद्दल बोलते, तू कोणाबद्दल बोलते, काय मला माझ्यावर काय येते तू सारखी सारखी. नाही मला बघायला लागल कुठल्या रूम मध्ये राहायला आले ते मला बघायला लागल. बरं असू दे, बघते मी कुठं नाही. आता मला ना चौफेर लक्ष द्यावं लागेल, माझी गुफा मला किचनची सोडावी लागेल आणि मला बाहेरच थांबावं लागेल आणि मला लक्ष द्यावे लागेल. कारण तुम्हाला ना आता शून्यापासून तिच्या शेवट पायापर्यंत नखापर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणल्यावर ना मला लक्ष द्यावे लागेल. पायाचं मला नाही माहिती. काय माहितीये, नकाला पण पिंकच लावते ग, ते थोडस जरा मी बघितलं. अशी छमुक छमुक वाली ती जोडवी असतात ना, ती छान वाली. ती म्हणजे लगीन झालंय तिचं हाय म्हणजे नवरा हाय म्हणजे. कोणाचं लग्न, त्या पोरीचं. अगं तिची जोडवी नाही म्हणत आहे मी. कोणाची, अरे यार ते मला तू मगाशी बिग बॉस बोलली मी, मग तू त्यातलं तू सांगते की काय. अरे यार बर ठीक आहे, तिचं म्हणते तू बाजूलीचं. मी म्हणते ते नवीन कोण आले राहायला तिच्याबद्दलच तुम्ही बोलताय, बिग बॉस बद्दल बोलताय का. चहा घालते छान छान छान. तिच्या पायात जोडवी कशी असतील का. अगं तिचं लग्न नाही झालेलं आहे. लग्न नाही झालंय तिचं, तर लय टेन्शन, लयच मोठा धमाका होता बाई. बिनकामाचा अटेम बॉम्ब फुटणार आहे तर गलीत. मग काय बाई खरं नाही. थोडस मला पण वाईट वाटतं त्या गोष्टीचं, पण आता काय करू शकतो. का बरं, मी जरा फसलो ग, थोडस लवकर जरा लग्न केलं जर तुम्ही फिरून फिरून मला सांगताय का, फिरून फिरून बोलताय का. आता तू तुझ्याबद्दल